किट्टी आज एक आउटरीच ऍक्टिव्हिटी कॅम्पमध्ये आली आहे. चला पाहूया ती लोकांच्या HIV संबंधित प्रश्नांची कशी उत्तरं देते. बरं, तर आता हे सेशन संपले आहे. जर कुणाला HIV संबंधित काही प्रश्न विचारायचे असतील तर मोकळेपणाने विचारा. ताई, मी विचार करत होतो की टेस्ट करून घ्यावी, पण मग भीती वाटते की जर पॉझिटिव्ह आलो तर, म्हणून प्रत्येक वेळी थांबून जातो. हे पहा विनीत, टेस्ट करणे खूप चांगली गोष्ट आहे आणि टेस्ट पूर्वी आणि नंतर खूप चांगल्या प्रकारे काउन्सिलिंग होईल तुझी. पण ताई, माझे खूप सगळे प्रश्न आहेत टेस्ट बाबत. इंटरनेटवर तर सगळं चांगल्या प्रकारे मिळत नाही, मग काय करू? या काउन्सिलिंगच्या काळात तुला टेस्ट संबंधी सगळी माहिती दिली जाईल. त्यानंतरच तुझ्या संमतीने तुझी तपासणी होईल. सूचित संमती म्हणतात याला. आणि HIV आणि एड्स ऍक्ट 2017 मध्ये पण या सगळ्या तरतुदी आहेत. HIV कायदा हे काय आहे? हे बघ, सरकारने एक कायदा पास केला आहे, HIV आणि एड्स ऍक्ट 2017, ज्यात HIVच्या तपासणीपासून इलाजापर्यंत आणि त्याच्या पुढे पण अनेक तरतुदी आहेत. हा कायदा HIV सह जगणाऱ्या आणि प्रभावित व्यक्तींच्या हक्काचे संरक्षण करतो. पण ताई, एक गोष्ट ही पण सांग की जर मी पॉझिटिव्ह आलो तर ते माझ्या घरच्यांना पण सांगतील का? अरे नाही, स्टेटस काय आहे ही गोष्ट केवळ तुम्ही आणि तुमच्या डॉक्टरांच्या मध्ये राहील. त्यानंतर ज्यांना तुम्ही सांगाल केवळ त्यांनाच कळेल. आणि हो, जर कोणी पॉझिटिव्ह असेल तर काउन्सलर प्रयत्न करतील की त्यांनी आपल्या साथीदारांना सांगावे, म्हणजे ते आपली टेस्ट करून घेऊ. पण त्यांच्याकडून ही गोष्ट लीक झाली तर? सगळ्यात पहिल्यांदा तुमचे काउन्सलर याचा अंदाज घेतील की तुमच्या साथीदाराला तुमच्यापासून HIV होण्याचा धोका आहे की नाही. जर असेल तर ते तुमचे काउन्सिलिंग करतील की तुम्ही स्वतः आपल्या साथीदाराला सांगा. तरी पण जर तुम्ही नकार दिला तर तुमच्याशी बोलूनच ते तुमच्या साथीदाराला सांगतील. त्यांचे पण काउन्सिलिंग करतील, म्हणजे ते आपली टेस्ट करून घेऊ शकतील. शेवटी तुमची आणि तुमच्या साथीदार दोघांच्याही सुरक्षेची गोष्ट आहे. गोष्ट तर बरोबर आहे ताई, दोघं सुरक्षित आणि स्वस्थ राहणं खूप आवश्यक आहे. पण ताई, थोडीशी भीती या गोष्टीची पण वाटते की जर गल्लीमध्ये शेजारी पाजारी ही गोष्ट सगळ्या लोकांना कळली तर खूपच समस्या होईल. अरे घाबरू नका, ऍक्ट मधले तरतूद याची पण खात्री करते की कोणाचेही स्टेटस लीक होऊ नये. एवढंच नाही तर आता कोणतीही व्यक्ती ज्याला HIV आहे त्याच्याबरोबर कुठेही, मग कॉलेज असो किंवा ऑफिस, घरी किंवा बाहेर, भेदभाव करणे अथवा वाईट व्यवहार करणे मना आहे. ही तर खूप चांगली गोष्ट सांगितली ताई. आम्ही ऐकली एक गोष्ट आहे, HIV एड्स कायदा आता सोबत आहे. शिकूया आणि समजूया, सर्वांना सांगूया, हा धडा महत्वाचा आहे. आम्ही ऐकली एक गोष्ट आहे, HIV एड्स कायदा आता सोबत आहे. HIVच्या अधिक माहितीसाठी राष्ट्रीय टोल फ्री एड्स हेल्पलाईन नंबर 1097 वर कॉल करा.